नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील संकर्ण प्रश्नसंग्रह 4 यातील उदाहरणे अभ्यासत आहोत। त्यातील 7 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं उदाहरण अभ्यासणार आहोत, 8वं उदाहरण। चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। 8वं उदाहरण काय आहे बघा। प्रश्न 8, त्रिकोण PQY असा काढा की PY बरोबर 6.3 सेंटीमीटर, YQ बरोबर 7.2 सेंटीमीटर आणि PQ बरोबर 5.8 सेंटीमीटर। त्रिकोण XYZ हा त्रिकोण PYQ शी समरूप त्रिकोण असा काढा की YZ छेद YQ बरोबर 6/5। आता इथे आपण काय करूयात, सर्वात मोठी त्यांनी जे आपल्याला अंतर दिलेलं आहे ते दिलेलं आहे 7.2 सेंटीमीटर। आता आपण इथे काय करूयात, पहिल्यांदी 7.2 सेंटीमीटरची एक रेषा काढून घेऊयात जी आहे YQ। 7.2 म्हणजे हे इथे येते बघा। आणि आपण हा किरण थोडासा पुढे पण वाढवून घेणार आहोत, कारण आपल्याला दुसरा एक त्रिकोण त्यामध्ये काढायचा आहे। म्हणून आता आपण काय केलेलं आहे, इथे 7.2 म्हणजे हे बघा, इथे हे किती आहे, हा आहे Q बिंदू आणि हा आहे Y बिंदू। त्याचं अंतर आहे 7.2 सेंटीमीटर। आता त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे इथे की PY ही किती आहे, 6.3 सेंटीमीटर। आता आपण काय करणार आहोत, कंपासमध्ये 6.3 सेंटीमीटर अंतर घेणार आहोत। हे झालं 6 आणि पुढे 1 2 3 या छोट्या 3 रेषा, आणि या Y बिंदूवर आपण काय करणार आहे, कंपासचं टोक ठेवणार आहे आणि इथे एक कंस काढून घेणार आहे। आणि आपल्याला त्यांनी PQ किती सांगितलेली आहे, ती सांगितलेली आहे 5.8 सेंटीमीटर। 5.5 6 7 आणि 8 म्हणजे हे झालं 5.8। आता Q बिंदूवरती आपण हे कंपासचं टोक ठेवून हा आधीचा काढलेला कंस काय करणार आहोत, छेदून घेणार आहोत। आणि जिथे हा 2 कंसांचा छेदन बिंदू आहे तो पॉईंट काय मिळाला आपल्याला, P। आणि मग आता आपण PY आणि PQ ह्या दोन्ही रेषा काय करणार आहोत, जोडून। हे बघा, आपण याप्रमाणे हे जोडून घेतलेलं आहे। हा असा त्रिकोण आपला तयार झाला। आता आपण काय करणार आहोत, त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की YZ हा 6 आहे आणि YQ हा किती आहे, 5 आहे। म्हणजे XYZ मधला YZ किती 6 सांगितला आहे आणि त्रिकोण PQY मधला YQ किती सांगितला आहे, 5 सांगितला आहे। मग आता आपण किती काय करणार आहोत, इथे खालच्या बाजूला एक रेष काढणार आहोत, कारण आपल्याला 6 भाग घ्यायचे। आता इथे आपण काय केलेलं आहे, ह्या Y वरती कंपासचं टोक ठेवून हे 6 भाग करून घेतलेले आहेत या रेषेचे। आणि हा Q आणि Y हा किती आहे, 5 आहे। मग तो आपण काय केलेला आहे, इथे जोडून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की या Y5 वरती कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि एक इकडं असा कंस मारून घ्यायचा आहे। तेवढंच अंतर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, ह्या 6 वरती कंपासचं टोक ठेवून इकडे पण आपल्याला एक कंस तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 बिंदूंमधलं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आणि हा जो इथे कंस ही रेषा छेदलेली आहे त्याच्यावर कंपासचं टोक ठेवून हा आधीचा कंस काय करायचा आहे,
जोडून घ्यायचं आहे, छेदून घ्यायचं आहे सॉरी. आणि आपल्याला काय करायचं आहे आता, हा जो y6 आहे तो, हा कंस छेदलेला ह्याचा जो छेदनबिंदू आहे तो, या दोन बिंदूतून काय करायची आपल्याला, जाणारी एक रेषा या YQ रेषेला ती काय करायची आहे आपल्याला, तिथे ती जोडायची आहे. आणि त्या बिंदूला आपण नाव देऊयात Z. म्हणजे ह्या YQ म्हणजे Y5 आणि ह्याला आपल्याला ही रेषा काय Y6 Z ही काय असली पाहिजे, समांतर असली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, या Q बिंदूवरती आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आहे. एक ठराविक मापाचा एक कंस इथे काढून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ह्या Z बिंदूवरती आता आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आहे. ते माप बदलायचं नाही, ते सारखंच ठेवायचं. आता आपण काय करणार आहोत, ह्या कंसातलं जे अंतर आहे, या दोन बिंदूतलं ते अंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पॉईंटवर ठेवायचं कंपासचं टोक. आणि ह्या आधीच्या काढलेल्या कंसाला काय करणार आहोत, आपण छेदून घेणार आहोत. आणि मग आपण काय करणार आहोत, हा जो Z बिंदू आहे आणि हा बिंदू जो छेदनबिंदू आहे, तर हा इकडं पुढे जोडायचा. तर मग आपल्याला आधी काय करावं लागणार आहे, हा जो किरण आहे ना तो आधी आपल्याला वाढवावा लागणार आहे. ही इकडे किरण आपण काय केला, वाढवून घेतला. आणि आता आपण हे काय करणार आहोत, हे दोन बिंदू जोडणार आहोत. इथे आपण हे दोन बिंदू जोडून घेतले. आता या बिंदूला आपण नाव देऊ X. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपले दोनही त्रिकोण इथे तयार झालेले आहेत. एक आहे त्रिकोण XYZ आणि दुसरा आहे PQY. हे दोन्ही त्रिकोण आपले इथे तयार झाले. आता हे उदाहरण तुम्हाला कळलं असेल. आणि हे उदाहरण ह्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधलं शेवटचं उदाहरण होतं. 8 क्रमांकाचा प्रश्न होता आणि हा प्रश्न आपण सोडवून पूर्ण केलेला आहे. तर माझी अशी आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.